नर्मदे हर नर्मदे हर. सकाळी आम्ही जोजना ह्या गावातून निघालो आणि इथं मर्दानपूर या गावामध्ये इथं आश्रमामध्ये आम्हाला चहा आणि नाश्त्यासाठी सिक्युरिटीने आवाज दिला. आणि ह्या आश्रमाचं नाव आहे महर्षी उत्तम सेवाधाम रेवा सेवा सदन, रामगाव तहसील रेहटी जिल्हा शिवर. या गावाचं नाव राम इथं दिलं, परंतु खरं मर्दानपूर या गावाचं नाव आहे. खूप सुंदर आश्रम आहे. नवीन उद्घाटन झालं 15 नोव्हेंबरला या आश्रमाचं. आणि ह्या आश्रमाची शाखा इकडं याला पण आहे, खप्परमालमध्ये पण. तर या आश्रमाची शाखा खप्परमाल इथं शुलपाणीच्या जंगलामध्ये पण या आश्रमाची शाखा आहे. आणि तिथं पण खूप छान सेवा आहे खप्परमालला, आणि इथं पण खूप छान सेवा आहे. नर्मदे हर नर्मदे हर. या आश्रमाचं हे मैयाचं मंदिर, आणि इथं हा यज्ञ मंडप आहे. हा इथं नर्मदे हर नर्मदे हर. आश्रमाच्या वतीनं या परिसरातील भाविकांसाठी किंवा परिक्रमावासींसाठी इथं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था पण केली गेलेली. नर्मदे हर नर्मदे हर. सुंदर परिसर आहे, झाडी वगैरे लावून. नर्मदे हर नर्मदे हर. हर नर्मदे हर. विजयासनी मातेचं हे जे मंदिर आहे बघा, वरती डोंगरावर आहे, खूप उंच आहे. आणि हे जे पोल दिसतंय व्हाईट, हे रोपवेचे पोल आहे. नर्मदे हर नर्मदे हर. हर नर्मदे हर. सलकनपूरला आल्यानंतर विजयासनी मातेचं जे प्रवेशद्वार आहे, ते प्रवेशद्वार असं सुंदर बनवलेलं आहे बघा. नर्मदे हर नर्मदे हर. आणि ह्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पुढं पायऱ्यांनी रस्ता जातो, किंवा मग लिफ्टनी पण आहे जायला. काय गाडीने पण जाता येतं, लिफ्टनी पण जाता येतं. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता आलोय सलकनपूरला, म्हणजे औली घाटपासून 12 किलोमीटर अंतर आहे. इथं सलकनपूर हे तीर्थक्षेत्र आहे. या सलकनपूरला विजयासन मातेचं मंदिर आहे. जसं महाराष्ट्रामध्ये सप्तशृंगी मातेचं जसं शक्तिपीठ आहे, किंवा रेणुका मातेचं शक्तिपीठ आहे माहूरगडाला, किंवा तुळजापूरला भवानी माता, कोल्हापूरला अंबाबाई, याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये या विजयासन मातेचं हे शक्तिपीठ आहे. आणि या शक्तिपीठाला जो म्हणजे परिसरातील म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातून, उत्तर प्रदेश किंवा संपूर्ण भारतातूनही लोक इथं दर्शनाला येत असतात. खूप असं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आणि आम्ही पण एक क्षेत्र जवळ होतं आमच्या प्रवासामध्ये, आणि म्हणून आम्ही या तीर्थक्षेत्राला विजयासन मातेच्या दर्शनासाठी आम्ही इकडे आलो. नर्मदे हर नर्मदे हर. आइए नींबू पानी, नींबू शिकंजी, भेल मसाला. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. अरे गुरु बाबा बोलो आगे. अरे गुरु जी कन्या. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. हे विजयासन मातेचं मंदिर आहे. अतिशय कलाकृतीचा खूप चांगला उपयोग केलेला आहे. खूप सुंदर. फार मोठ्या डोंगरावर, हा उंच डोंगर आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आणि या डोंगरावर सुद्धा खूप छान असे हे बघा विश्राम भवन आहे. आणि विश्राम सदन म्हणजे विश्राम भवनात
हे हनुमानजी इथं विराजमान आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि हे मंदिर आहे विजयासन मातेचं मंदिर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. हे विजयासन धाम सलकनपूर. नर्मदे हर नर्मदे. गर्दी आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर मैया. विजयासन मातेची मूर्ती. विजयासन विजयासन. नर्मदे नमो देवे महादेवे शिवाय सतत नमो प्रकृत्या भद्राय नियता ब्रह्मता स्वता महा. सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नर्मदे हर. विजयासन मातेच्या प्रांगणामध्ये ही हनुमानजी इथं विराजमान आहे. तिकडे गणेशजी विराजमान आहे. सुंदर मूर्ती गणेशजींची. कोकणी माता जी वा. आणि इथे खोकली माता आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा मंदिराचं निर्माण पण चालू आहे एकीकडं म्हणजे काम. आणि पहिलं काही हे मंदिराचं काम झालं आहे. आणि हे बघा खाली म्हणजे आत्ता हे म्हणजे मंदिर खूप उंचावर आहे. आणि समोरचा जो परिसर आहे तो खूप खाली आहे. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा आता मला जंगल लागलं सलकनपूरच्या पुढं आल्यानंतर. जंगल भाग सुरू झाला थोडा. आता 1-2 दिवस जंगल भाग लागेल म्हणजे रस्ता राहणार पण जंगल. हे बघा ही वानरसेना. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आऊजी हाताला पाय एक. नर्मदे हर नर्मदे हर